पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आज केंद्रामध्ये स्वबळावर पर्याय होऊ शकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही। दोन पक्ष युतीमुळे कमकुवत झालेले आहेत आणि काँग्रेसचा तर गेल्या वेळेस फक्त एकच खासदार निवडून आलेला होता। त्यामुळे हे तीनही पक्ष स्वबळावर पर्याय होऊ शकत नाही। मागच्या लोकसभेमध्ये हे समोर आलेलं आहे की वंचितकडे मतं आहेत आणि गेल्या 5 वर्षामध्ये वंचितचा जनाधार वाढलेला आहे आणि या पुढच्या इलेक्शनमध्ये 24च्या इलेक्शनमध्ये मोदींना पराभूत करणं हा प्रमुख अजेंडा आहे। परिस्थिती जी आहे ती लक्षात घेऊन आपण आम्ही असं म्हणत आहोत की कोणीही ओव्हर कॉन्फिडन्स बाळगावा अशी स्थिती नाही। ईडीचा खेळ जर का बघितला तर जेलमध्ये जाण्यापासून वाचणे हा मुख्य प्रश्न आहे। जेलमध्ये टाकण्या इतके कोणी फार मोठे गुन्हे केले आहेत असं वंचित मानत नाही। सत्तेवर असतानाच्या काळामध्ये छोट्या मोठ्या चुका होतात, पण त्यावर मोदी आणि कंपनी ज्या पद्धतीने वागत आहे ते योग्य नाही अशी वंचितची भूमिका आहे। कोणाचेही गुन्हे जेलमध्ये टाकणे एवढे मोठे नाही। मोदी हटवणे हाच मुख्य मुद्दा आहे। यासाठी आमचा फॉर्म्युला असा आहे की एनसीपी, आयएनसी आणि सेना हे 4 पक्ष एकत्र यायला मागत आहेत आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या 48 जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी आणि हा फॉर्म्युला स्वीकारून, म्हणजे प्रत्येकाला याच्यामध्ये 12 सीट येतात, हा फॉर्म्युला स्वीकारून पुढे जाऊ ही आमची भूमिका आहे। लोकसभेमध्ये काँग्रेस सकट कुठल्याही पक्षाची स्वबळावर पंतप्रधान आणण्याची ताकद नाही। विधानसभेमध्ये ताकद दिसू शकते। मुख्यमंत्री होण्याची कुवत 4ही पक्षांच्या कडे आहे। त्यामुळे विधानसभेच्या वेळी सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये हे होऊ शकतं, परंतु सध्या लोकसभेमध्ये ते शक्य नाही आहे, कारण तशा पद्धतीची ताकद नाही। योग्य कालमर्यादेमध्ये निर्णय होणं खूप आवश्यक आहे। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आमच्या दृष्टीने कन्सर्नचा प्रश्न असा आहे की जे 3 उरलेले पक्ष आहेत ते सवर्णांचे पक्ष आहेत। संविधानामध्ये जे बदल होतील त्यामुळे ह्या पक्षांना फार फरक पडणार नाही, कारण इकडच्या सवर्णांना प्रोटेक्शन देण्याचंच धोरण राहील। परंतु या ठिकाणचे जे वंचित समूह आहेत ते अनप्रोटेक्टेड आहेत। त्यामुळे संविधानामध्ये जे बदल होतील त्याच्यामुळे त्यांना प्रोटेक्ट करण्याचा मुद्दा आहे। हे अनप्रोटेक्टेड जे वर्ग आहेत, शूद्र अतिशूद्र, त्याच्यामधले ओबीसी, जेएनटी, दलित, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्याक यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल। तेव्हा आमच्यावर असा निर्णय घेण्याची पाळी आली नाही। वरील फॉर्म्युलामध्ये म्हणजे जर का 12 सीटचा फॉर्म्युला प्रत्येक पक्षाला, अशा पद्धतीचा जो फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये आमची कमिटमेंट ही आहे की याच्यापैकी मिनिमम 3 उमेदवार हे मुस्लिम राहतील। ज्या समूहासाठी वंचित एक राजकीय भूमिका घेत आहे ते जे या ठिकाणचे वंचित समूह आहेत, ओबीसी, जेएनटी, यांच्यासाठी देखील योग्य प्रतिनिधित्व
आम्ही देऊ, जे इतर प्रस्थापित पक्ष देत नाही. आणि शेवट करताना मी एवढंच सांगेन की ही आमची भावना आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन ही लढली पाहिजे. केंद्रामध्ये मोदीला पराभूत करणं हाच मुख्य अजेंडा ठेवून सर्वांनी एकत्र येऊन परिस्थितीचं गांभीर्य ओळखून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे.